नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि रंजक असा एपिसोड पाहायचा आहे. पण त्याआधी तुम्ही जर आत्तापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे. कारण इथे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही कल्पना आहे ती गेलेली असते. कल्पना गेल्याच्या नंतर इथे आता प्रियाला खूपच छान अशी जागा मिळालेली असते. अर्जुनला ती इथे सायलीच्या मोबाईलवरून एका ठिकाणी भेटण्यासाठी आणि मला तुम्हाला माझ्या मनातल्या काही गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून इथे बोलवते आणि तिथे जाऊन थांबते. तेव्हा सायली मधून म्हणजे ए शिवू, श्रुती सोड, शिव सोड, शिव, शिवतेज, श्रुती. आणि तेव्हा आता ह्या सर्व काही खेळू नका, तो खेळ सोडा एकमेकांना. किती हात दुखेल कळतंय का? तर आता जेव्हा अर्जुन त्या ठिकाणी जाऊन सायलीची वाट पाहत असतो तर त्याचा मोबाईल सुद्धा चार्जिंग संपलेली असते आणि त्यामुळे इथे आता त्याला काय करावं हीच गोष्ट इथे समजत नसते. आणि आता ही गोष्ट त्याला न समजल्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही प्रिया आहे, प्रिया दूर उभा राहूनच हा सर्व प्रकार इथे पाहत असते. आणि सर्व प्रकार पाहिल्याच्या नंतर आता इथे ते काढ त्याच्यावरचं सर्व प्रकार पाहिल्याच्या नंतर आता इथे जी काही प्रिया आहे तिला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी सुद्धा आता मी ह्यांचं हे खरं प्रेम आहे की खोटं प्रेम आहे हे सत्य लवकरच उलगडून काढणार आहे. आणि हे सर्व सत्य लवकरच उलगडून काढल्याच्या नंतर मगच मला समजेल की अर्जुनचं त्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणेच ह्याचं प्रेमसुद्धा अगदीच खोटं आहे. पण तोवर इथे अर्जुन काही फुलं घेऊन ठेवत असतो. फुलवाड्यांकडे गेल्याच्या नंतर इथे आता अर्जुन एक फूल मागतो आणि तेव्हा मात्र इथे आता तो फुलवाला म्हणत असतो की अर्धा डझन तरी फुलं घ्यायला हवीत ना, असं म्हणून तो त्याला अर्धा डझन फुलं घ्यायला लावतो. आणि तेव्हा इथे प्रिया दुरून उभा राहून हे सर्व काही पाहत असते. तिचं असं म्हणणं असतं की हा जो हात ना सर तिखट आहे सर हो मागे, हे सर्व काही काय प्रकार आहे असे इथे तो बोलत असतो. ही प्रिया बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी, महिपत आणि त्यांचा खूपच जास्त गोंधळ उडालेला असतो. प्रिया मात्र नेमकी काय करत आहे, प्रिया मात्र इथे आता काय चाललेलं आहे आणि त्यासोबतच इथे ह्या सर्व काही गोष्टी होत आहेत असं तिला इथे वाटत असतं. आणि या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने होतील असं सुद्धा इथे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरेला वाटत नसतं.
मोबाईलमध्ये लुडो इन्स्टॉल केलं तर खेळू नाही, ठेवून दे मोबाईल खाली ठेव. का घेऊन आली तू ते मोबाईल? आपल्याला माहिती तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्या घरी अर्जुन आल्याच्या नंतर सायलीला विचारत असतो, तुम्ही मला हा मेसेज केला आणि तिथे का आला नाही? तेव्हा सायली म्हणत असते, नाही सर, मी तुम्हाला कुठलाच मेसेज केला नाही. तेव्हा अर्जुन तो मेसेज दाखवतो आणि तेव्हा हा मेसेज तुमच्या मोबाईलवरून कोणी केला असेल हा प्रश्न तो तिला विचारतो. आणि तेव्हा मात्र तिथे आता तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अर्जुन प्रियापर्यंत पोहोचेल की नाही, किंवा प्रियाने हे असं कटकारस्थान केलेलं आहे हे शोधून काढेल की नाही, हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला जर आपल्या चॅनलवरती पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही आपल्या मिराज व्हॉइस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान आणि रंजकदार अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग या मालिकेचे असेच लेटेस्ट आणि डेली अपडेट्स. तोपर्यंत धन्यवाद.